श्री संतोषजी बांगर। लक्षवेधी क्रमांक 10। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनात एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडू इच्छितो, जो राज्यातील लाखो ग्रामीण महिलांच्या भविष्याचे थेट संबंधित आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी सीआरपी व ग्रामस्तरीय कॅडर यांच्या बाबतीत मागील 3 वर्षापासून निर्माण झालेल्या असमस्थितीत प्रलंबित निर्णय आणि होत असलेला अन्याय हा अत्यंत धोकादायक आहे। अध्यक्ष महोदय, ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या विविध बैठकीत गेल्या 3 वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर झालेले आहेत। उमेदचे सर्व कर्मचारी ग्रामसखी दर्जा देण्यात, सेवा 62 वर्षापर्यंत कायम ठेवणे, नवीन HR लागू करणे, सेल्फ अनुदान, वेतनवाढ, विमा सुविधा, बहुसंस्थान कमी करणे आणि उमेदचे स्वतंत्र विभाग स्थापन करणे। परंतु अध्यक्ष महोदय, अत्यंत खेदाने नमूद करावं लागतं की यापैकी एकही निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही। त्यामुळे हजारो महिला कर्मचारी मानसिक, आर्थिक आणि व्यवस्थित चिंतेत सापडल्या आहेत। अध्यक्ष महोदय, झारखंड आणि बिहार या राज्याने ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत कार्यरत सेवा महिला कर्मचाऱ्यांना 62 वर्ष सेवा नियमित पदासाठी सुविधा आणि कायमस्वरूपी दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे या ठिकाणी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक बळ दिले, त्यांना रोजगार नवे मार्ग खुला केला, परंतु याच वेळी उमेदचे महिला कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षापासून ग्रामीण भागात लाखो महिलांच्या घरापर्यंत जाऊन महिला गट स्थापन करणे, त्यांना पायावरती उभे करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे। पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की उमेदच्या माझ्या सीआरपी असतील, उमेद असतील, यांच्यावर अन्याय होत आहे। त्यामुळे महिला म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्र लाडकी बहीण म्हणून त्यांना संरक्षण स्तरीय सेवेत समाविष्ट मिळून ही शासनाची जबाबदारी आहे। अध्यक्ष महोदय, उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी सीआरपी आणि गावस्तरीय कॅडर यांना तातडीने ग्रामसखी दर्जा, योग्य वेतनवाढ, विमा सुविधा आणि 62 वर्ष पर्यंत सेवा ही निर्णय लागू करण्यात यावा, अशी मी आपल्यास विनंती करतो। मंत्री महोदय।